कृष्णदा कीर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची. तर विलासशी देखील आम्ही थोडंसं संपर्क साधू. विलास काही नाही जास्ती तर मॅन ऑफ द मॅच पहिला घ्यायचे. विलास प्रथमतः तुमचं खूप खूप अभिनंदन. विलास आम्ही मगाशी बघितलं, आम्ही जेव्हा भोजन करायला गेलो होतो तेव्हा तुम्ही डॉक्टरने दिलेल्या गोळ्या खात होते आणि सांगितलं की डॉक्टरने सांगितलं गोळ्या खाऊनच तुम्हाला कायच करायचं ते करायचं आणि ते तुम्ही तब्येत ठीक नसताना देखील चांगली बॅटिंग केली. आजच्या तुमच्या कामगिरीबद्दल तुम्ही काय सांगाल? चालेल बोलत नाहीत पण त्यांना समाधान एवढं झालं की मला ट्रॉफी मिळाली, आम्हाला ट्रॉफी मिळाली याचा फार आनंद आहे. कुमारी शालाका आत्माराम पाटील हिनं सीएच्या परीक्षेत ही उत्तीर्ण झाली आहे. तर संदप संघाच्या वतीने तिचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा देतोय. तर दिगेश मात्रे यांच्याकडनं उंबारडे संघाला हार्दिक शुभेच्छा आल्यात.
राजू भोईर सातत्यानं आपल्या उंबाडे संघासाठी या गोलंदाजाने पॉवर प्लेचे षटक हाताळले आहे आणि या सीझन विचार केला तर आतापर्यंत उंबाडे संघाचा सर्वात यशस्वी म्हणून ज्या गोलंदाजाची गणना केली जाते तोच गोलंदाज. गोलंदाजीच्या बोल्यावर आपण पाहतो, नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय, समोर खेळतात ऑफ साइडला आणि इथे फलंदाजाच्या बॅट मधनं येतो तो दमदार चौकार. क्षेत्ररक्षक कुणी नाहीये, लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 चौकार ठोकलेत फलंदाज राजेशनं. गेल्या पंचांनी 4 धावा येत आहेत, एकूण धावा आपण पाहतोय. सुरुवात चांगली केली होती गोलंदाज राजू भोईरने. तदनंतर आपण पाहतो फलंदाज आक्रमक रूप धारण करतो, सातत्याने आपल्या पद्धतीने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय आणि एक बाद 13 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, इथून चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गुड बॉलिंग. धावसंख्या स्थगित, एक बाद 13 धावा. राजू भोईर पुन्हा एकदा तयार, राईट ओव्हर द विकेट. आता मात्र कार्पेटच्या माध्यमातून ऑन साईडला खेळताय, क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू उचलून फेकेपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते. बघूया मनोज एक आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज, संघाचा आधारस्तंभ तारणा स्ट्राईक एंडला आपण पाहतो. अपेक्षा असतील मनोजकडनं, बघूया मनोज कशी फलंदाजी करतात. ऑन साइडला भिरकावून दिला, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय. षटकार, 6 धावा. आपली ओळख दाखवून देतात फलंदाज मनोज पाटील. सुरुवात केली आपण पाहतो राजेशनं, तदनंतर आपण पाहतोय आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज मनोज पाटीलच्या बॅटमधनं षटकार आलाय. चेंडू द्यायचा, चेंडू मॅच चेंडू आलाय, लक्षात घ्या. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथं संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय दुर्गा माता 11 काटेज संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1 बाद 20 धावा. राजेशने सुरुवात चांगली केली, तदनंतर आपण पाहतोय मनोज चांगली फलंदाजी करतात. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकांत गोलंदाज आपण पाहतो अविनाशचा वापर केला. आज अविनाशनं नक्कीच्या स्पर्धेमध्ये प्रभावित केले, चांगली फलंदाजी केली आहे. इथून मात्र हा गोलंदाज आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. 2 चांगले फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतो, एका बाजूला राजेश, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मनोज. 1 बाद 20 अशी चांगली स्थिती आपण पाहतो. 4 षटकांची ही लढत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर काटेज संघ उंबाडे संघासमोर कशा पद्धतीने इथे टार्गेट सेट करतोय ते पाहायचं आहे.
अविनाश कारभारी. पहिला चेंडू समोर खेळत ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत, अंदाज थोडीसा चुकतायत आणि इथं मात्र चुकीचं रूपांतर आपण पाहतो 2 धावांमध्ये केलं जात आहे. दीपक चौधरी इथं बाद झाल्यानंतर मात्र जबाबदारी स्वीकारली ती राजेश आणि मनोज या 2 फलंदाजांनी संघाला अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम आपल्या पद्धतीने 2 फलंदाज करतात. कारण हे 2 फलंदाज अतिशय चांगले फलंदाज आणि या 2 फलंदाजांकडनं काटे संघाला नक्कीच अपेक्षा असतील. त्या अपेक्षा मात्र इथं 2 फलंदाज पूर्ण करतील का ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतात, पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. मात्र इथं दुसऱ्या संघाने चेंडू उचलून फेकेपर्यंत सहजरित्या 2 धावा येत आहेत धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 24 वर. सुरुवात चांगली झाली काटे संघाची. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 20 आणि दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 24 धावा. अविनाश आता मात्र मोठा फटका आलाय, षटकार चौकार की झेल होतो तर पाहायचंय. इथे मात्र सीमारेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. चेंडू फेकेपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 26 वर. प्रत्येक चेंडूवर इथं 2-2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 6 धावा येत आहेत. अशोक पाटील आमचे गुणलेखक सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीने काम. अशोक पाटील असतील, आमचे कल्पेश पाटील असतील, हे 2 अतिशय चांगले गुणलेखक आपण पाहतोय. 26 धावा आपण पाहतो धापलकर. चांगली फलंदाजी होते. राजेश आणि मनोज एक भागीदारी फुलते बहरते काटे संघासाठी. ही जोडी फार महत्वाची असेल. बॅकफुटला गेले. इथे मात्र चेंडूने चकवा दिलाय 2 क्षेत्ररक्षकांना. दुसऱ्या धावाचा नक्कीच पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न होईल का? मनोज यांच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय. मनोज यांनी पाहिलं क्षेत्ररक्षक थोडासा अडखळलेत पडलेत, तोपर्यंत संधी साधली मनोज यांनी आणि 3 धावा येत आहेत धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 29 वर. कामगिरीचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाज राजू भोईर यांनी उंबरडे संघासाठी चिंता वाढवली. तब्बल धावा खर्च केले तर 20 आणि या षटकामध्ये सातत्याने प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा करण्याचा प्रयत्न केला जातो. 3 चेंडूंमध्ये 2-2 धावा पाहिले आणि चौथ्या चेंडूवर 3 धावा येत आहेत. अविनाश मोठा फटका, षटकार चौकार की काय होते ते पाहायचंय. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. पंच सुभाष पाटील इशारा करतात. चौकार 4 धावा. तो चौकार संघाला गरज असताना फलंदाज आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतो. तितकीच चांगली साथ राजेशच्या माध्यमातून लाभते. मनोज यांना 33 धावा आपण पाहतो धाव फलकावर. षटक क्रमांक मार्गस्थ असताना दुसरा 1 बाद 33 धावा. इथे मात्र बॅकिंग चांगल्या पद्धतीने दिली जाते. तोपर्यंत इथं 1 धाव येते धाव फलकावर. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 22च्या स्वरूपात 1 धाव येते धाव फलकावर. धन्यवाद सुभाष पाटील. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 34 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या त्या तब्बल 20 आणि या षटकाचा जर विचार केला या षटकामध्ये गोलंदाज अविनाश कारभार या गोलंदाजाने धावा खर्च केल्या तर तब्बल 14 धावा. तुमच्या शुभ असते व्यासपीठावर उपस्थित आदरणीय कृष्णाकीर नवापाडा यांचा इथे सन्मान केला जातोय. मी संतोष पाटील यांना विनंती करतो तुमच्या शुभ असते कृष्णाकीर यांचा सन्मान करायचा आहे. संतोष पाटील आणि उल्हास पाटील यांच्या शुभ हस्ते कृष्णाकीर यांना सन्मानित करण्यात येत आहे.
34 धावा आपण पाहतो धाव फलकावर. ही स्पर्धा आपण पाहतोय पाटील 1140+ क्रिकेट संघ संदप, रेग्युलर क्रिकेट संघ संदप आणि ग्रामस्थ मंडळ संदप यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतो. एक दिवसाची ही स्पर्धा आणि अतिशय चांगली संकल्पना आपण पाहिली ती 40+ संघाच्या माध्यमातून, संदप संघाच्या माध्यमातून. ज्या संघांना ट्रॉफ्या भेटत नाही आहेत, कामगिरी थोडीशी खराब आपण पाहतोय, त्या संघांना इथं नक्की संदप संघानं संधी उपलब्ध करून दिली आहे. आणि ती संधी आपण पाहिलं 2 सामने जिंकून शिरडोन संघ नक्कीच पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरू शकतो. आणि या 2 संघांमध्ये कोणता संघ जिंकतोय आणि अंतिम फेरीत दाखल होतोय ते पाहायचं आहे. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो काटेज संघ. एक बाद 34 अशी धावसंख्या, पहिला गडी 0 या धावसंख्येवर बाद झाला. तदनंतर आपण पाहतोय ते मनोज आणि राजेश या 2 फलंदाजांनी आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम केलं. गोलंदाज सज्ज होतात. कृष्णा चांगली गोलंदाजी. इथे मात्र दुसरी धाव येते धाव फलकावर. चौकार आलाय. 4 धावा येत आहेत. धावा येणं गरजेचं असेल आणि 10 धावा येत आहेत त्या काटे संघासाठी, कारण उंबरडे संघ अतिशय चांगला संघ. इथे मात्र आपण पाहतोय खराब कामगिरी उंबरडे संघाची गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय कृष्णा यांच्या माध्यमातून, कारण 2 गोलंदाजांनी 34 धावा खर्च केल्यात. तुम्हाला इथं कमबॅक करायचं, आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करायची आहे, मात्र ती गोलंदाजी होत नाहीये ती कृष्णा यांच्या माध्यमातून. 38 धावा आपण पाहतो धाव फलकावर. तर हरिश्चंद्र म्हात्रे चिंचोड्याच्या पाड्याचे या व्यासपीठावर आयोजक तुम्हाला आमंत्रित करतात. हरिश्चंद्र म्हात्रे चिंचोड्याचा पाडा, तुम्हाला विनंती असेल व्यासपीठावर यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ऑन साईडला खेळायचा होता. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. इथून कृष्णाच्या माध्यमातून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच सुभाष पाटील लेग बायचा इशारा करतात. धावसंख्या पोहोचते ती 39 वर. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहत होतो काटे संघ पहिल्या सत्रामध्ये नाणेफेक गमावल्यानंतर हा संघ फलंदाजी करतोय, मात्र इथून कृष्णाच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय, कारण समोरच्या संघाला जर कमी धावसंख्येवर रोखायचं असेल तर मात्र तुम्हाला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. प्रयत्न करतात कृष्णा. बघूया दुसऱ्या बाजूला सेट झालेले 2 फलंदाज. राजेश ट्रायकॅनला दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मनोज. अतिशय चांगली फलंदाजी केली आहे 2 फलंदाजांनी. कृष्णा पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. ही गोलंदाजी पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये झाली असती तर धावफलकावर धावा कमी दिसल्या असत्या, मात्र राजेश आणि मनोज यांचं कौतुक करावं लागेल. या 2 फलंदाजांनी जबाबदारी स्वीकारली आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम राजेश आणि मनोज यांनी केलं आहे. कृष्णा पुन्हा एकदा तयार. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतो. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. माझ्या 2 सहकार्याने खराब गोलंदाजी केली आहे, हरकत नाही, मी इथं कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. तशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथं कृष्णाच्या माध्यमातून केला जातो. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित 39 धावा. कृष्णा पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. लो फुलटा चेंडू ऑन साईडला खेळता क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र प्रयत्न अपुरा पडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चेंडू फेक थोडीशी उशीर येते, तोपर्यंत 2 फलंदाजांनी संधी साधली. 2 धावा येत आहेत धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 41 वर. या षटकाचा जरी विचार केला तर कृष्णा अतिशय चांगली गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. याच्या उद्ध्वस्त दांडीगोल फलंदाज. इथं मात्र राजेश माघारी परततात. बॅक टू डग आउट. एक्केचाळीस धावांमध्ये तब्बल 20 धावा. तर बघा सोमनाथ या फलंदाजांना लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 षटकार टोकले. तर
रमेश पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर मी आदरणीय श्याम पाटील काटेगावचे यांना विनंती करतो, तुमच्या शुभ हस्ते हरिश्चंद्र पाटील यांचा सन्मान करायचा आहे, कारण जावई आहेत संदप गावचे. तसेच प्रवीण पाटील यांना सुद्धा विनंती करतो, तुम्ही जायचं आहे तुमच्या शुभ हस्ते. तसेच विजय म्हात्रे नांदिवली, आदरणीय विजय म्हात्रे आमचे नाना, सर्वांचे लाडके एक लिजंड क्रिकेटपटू आपण पाहतो विजय म्हात्रे उर्फ नाना. तसेच मनोहर पाटील कोळेगाव यांना सुद्धा विनंती असेल यायचे व्यासपीठावर. बालू पाटील, आजही सदिच्छा संघाचा जर उल्लेख झाला तर नक्कीच विजय म्हात्रे यांचं नाव सर्वांच्या डोळ्यासमोर येतं. आणि संघाचं नेतृत्व करत असताना विजय म्हात्रे यांनी अतिशय चांगलं नेतृत्व करून त्या संघाला कित्येक स्पर्धांमध्ये जिंकून दिलं. ते लिजंड क्रिकेटपटू आपण पाहतो विजय म्हात्रे नांदिवलीचे आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. प्रदीप आलेत शेवटचे षटक हाताळण्यासाठी. या षटकाचा जर विचार केला तर नक्कीच कृष्णा यांनी चांगली गोलंदाजी केली तिसऱ्या षटकामध्ये. 41 धावा. स्ट्राईक एंडला आपण पाहतो आक्रमक विस्फोटक फलंदाज मनोज पाटील. या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये कृष्णा यांनी फक्त 7 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं. कमबॅक चांगल्या पद्धतीने करून दिलं. प्रदीप लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. पंच सुभाष पाटील इशारा करतात, चेंडू स्क्वेअर आहे, वाईडचा इशारा केला पंचांनी. अवांतर धावसंख्या पुढे सर ते 42 वर पोहोचते. 2 गोलंदाजांनी खराब गोलंदाजी केली, मात्र कृष्णा यांनी तिसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावांचं षटक हाताळलं आणि कमबॅक नक्कीच चांगल्या पद्धतीने करून दिलं. प्रदीप पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू वाईड हाताळला गोलंदाज प्रदीपनं. तदनंतर आपण पाहतोय कमबॅकची गरज होती, कमबॅक करून दिला. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. मात्र इथून मनोज यांना या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. मनोज यांनी आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे, मात्र हाणामारीच्या षटकामध्ये बघूया उर्वरित चेंडूंमध्ये हा फलंदाज कशी फलंदाजी करतोय. प्रदीप लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका आपण पाहतो. ऑनसाइडला खेळतात, क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे स्किड होत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, तोपर्यंत 2 धावा येत आहेत धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 44 वर. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या तब्बल 34, मात्र तिसऱ्या षटकामध्ये कृष्णा यांनी 7 धावांचं षटक हाताळलं आणि त्या षटकामध्ये कमी धावा आल्या. तिथून खऱ्या अर्थाने कमबॅक केले उंबारडे संघानं. प्रदीप शेवटच्या षटकामध्ये प्रयत्न करतो, तो दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मनोज प्रयत्न करतात आणि सोमनाथ प्रयत्न करतात. बघूया यश लाभेल का गोलंदाजाला, फलंदाजाने यश लाभते का पाहायचंय. प्रदीप पुन्हा एकदा तयार. चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. पंच सुभाष पाटील वाईडचा इशारा करतात. त्यांनी नक्की पाहिलं तुम्ही कुठे चेंडू लँड केला आणि त्याच पद्धतीने इथं पंचांनी वाईडचा इशारा केला. धावसंख्या पोहोचते ती 45 वर. 45 धावा आपण पाहतो धावफलकावर. शेवटचं षटक मार्गस्थ असताना, चांगली गोलंदाजी होत असताना मात्र हातावर नियंत्रण ठेवणं कठीण जाते गोलंदाज प्रदीप या गोलंदाजाला. मनोज नक्कीच प्रयत्न करतील, चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न नक्कीच मनोजच्या माध्यमातून केला जाईल. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. अतिशय चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. मनोज पाटील सारख्या फलंदाजाला प्रदीपच्या माध्यमातून शांत ठेवण्याचा प्रयत्न करतोय. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आतापर्यंत नक्कीच प्रदीप यांनी चांगली गोलंदाजी केली आहे, कारण मनोज सारखा फलंदाज खेळपट्टीवर असताना या गोलंदाजांना नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे. तर कौतुक करावं लागेल गोलंदाज प्रदीपचं. एका बाजूला आपण पाहतोय मनोजच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय. चांगली गोलंदाजी होत असताना पुन्हा एकदा गोलंदाज चूक करतोय. वाईडचा इशारा करतात पंच सुभाष पाटील. अवांतर धावसंख्या पोहोचते ती 46 वर. प्रदीप लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
इथे मात्र फुलटा चेंडू फ्रंटफुटला पुढे सरकले. ऑफ साईडला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा येत आहेत 10 फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 48 वर. शेवटच्या षटकाचा जर विचार केला तर नक्कीच या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या तब्बल 34. तदनंतर आपण पाहिलं कमबॅकची गरज होती उंबरडे संघासाठी, ते कमबॅक करून दिलं. गोलंदाज कृष्णानं फक्त धावा खर्च केल्या 7. पहिल्या 2 षटकांमध्ये काटे संघ चांगल्या स्थितीमध्ये होता, मात्र तदनंतर आपण पाहतो सातत्यानं उंबरडे संघाचे 2 गोलंदाज इथं कृष्णा आणि प्रदीप चांगली गोलंदाजी करतायत. प्रदीप लेफ्ट मोर द विकेट. इथून मात्र समोर खेळता स्टँड अँड डिलिव्हर. मनोज पाटीलला थांबवणं कठीण जाते. गोलंदाज प्रदीपच्या माध्यमातून षटकार 6 धावा. शतक 10 फलकावर लागतंय ते जय दुर्गा माता 11 काटे संघाचं. 54 धावा आपण पाहतो 10 फलकावर. ज्या चेंडूची फलंदाज मनोज वाट पाहत होते तो चेंडू गोलंदाजाने टाकला आणि संधी साधली फलंदाज मनोज यांनी. षटकार टोकला. जो दबाव होता आतापर्यंत संघर्ष करतो ते फलंदाज मनोज, तो दबाव झुगारून दिला. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो काटे संघ. 54 धावा येत आहेत 10 फलकावर. मनोज चांगली फलंदाजी करतायत. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, संत गतीने चेंडू हाताळला. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. 4 षटकांचा खेळ इथं संपला. धावसंख्या आपण पाहतो 10 फलकावर 55 आणि 56 धावांचं एक चांगलं टार्गेट इथं सेट केलंय ते काटे संघानं. थँक्यू. पुणे आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. पाटील 1140+ चषक संत 2022चं दमदार आयोजन, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला भोजनाची व्यवस्था करून दिली ते म्हणजे पद्माकर देसलेपाडा, तसेच दिलीप गायकर दातुल यांच्याकडून. तर विजय म्हात्रे यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला फ्रूटची व्यवस्था करून दिली. सतीश गोटीराम पाटील, प्रल्हाद कृष्णा कीर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्त्यापर्यंत त्यांचा सन्मान करतोय. प्रल्हाद पाटील यांच्याकडून नेटची सुविधा, वैभव पाटील यांच्याकडून आपण आता मान्य केलेल्या संदर्भ संघाचे पुरस्कार यांच्याकडून सर्व ट्रॉफीज. कैलासवासी आपण आता नारायण काना पाटील यांच्या स्मरणार्थ आपण आता अरुण दत्तात्रय पाटील व्यासपीठावर सन्मान केला जातोय. आपण पाहिले तर विजय म्हात्रे एक सिनियर खेळाडू, अरुण दत्तात्रय पाटील यांच्याकडून आपण आता मोमेंटोची व्यवस्था केली गेली आहे. काशीनाथ पाटील तसेच समाजसेवक संदीप माळी साहेब याचकडून देखील आर्थिक मदत. अर्जुनभाई पाटील 40+ संघटनेचे अध्यक्ष यांच्याकडून देखील आर्थिक मदत. चंद्रकांत पाटील यांच्याकडून देखील आर्थिक मदत. आणि आपण आता आज आपल्यात निधी नाही आहे, निधी अनिल पाटील यांच्या स्मरणार्थ आपण आता मनोज पाटील याचकडून आकर्षित गिफ्ट उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूसाठी रोनित कडून आम्हाला पाण्याची सोय देखील करण्यात आलेली आहे. दिलीप गायकर साहेब ज्यांनी आज आम्हाला अन्नदानाची व्यवस्था करून दिली त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. तर चेंडू द्यायचे जरा. तर दिलीप गायकर ज्यांच्या माध्यमातून आज आम्हाला भोजनाची व्यवस्था देखील उपलब्ध करून दिली होती, त्यांचं देखील व्यासपीठावर आम्ही सन्मान करणार आहोत. संतोष पाटील कुणाच्या हस्ते आपण करायचं आहे? संतोष पाटील या. आज संतोष पाटीलला भरपूर मान दिला जातोय. संतोष पाटील अतिथी देव भव,
महाराष्ट्र म्हटला तर संतांची भूमी, महाराष्ट्र म्हटला तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये संतोष पाटील यांच्या आज शुभ हस्ते भरपूर सन्मान केले जात आहेत. दिलीप गायकर ज्यांनी आम्हाला भोजनाची व्यवस्था करून दिली ती त्यांचं देखील मी या व्यासपीठावर सन्मान करतो. एक उबदार आपण तर शाल आणि ब्युटिफुल मोमेंट देऊन त्यांचा सन्मान केला जातो. अतिथी देव भव ही परंपरा जपली जाते व्यासपीठावर. धन्यवाद दिलीप दादा. तर जाऊया मॅचच्या दिशेने. धावा झाल्या धावफलकाती पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर काटेई फुटी प्लस संघाने धावा केल्यात. अशोक पाटील आम्हाला माहिती देतात 55 आणि 56 धावांचं लक्ष असणारे आता 14च्या सरसरीने धावा करायच्या आहेत. सेमीफायनलची मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल तो कमीत कमी आपण एक ट्रॉफी आणि 15,000 रुपयाचा हकदार ठरू शकतोय. हरीश म्हात्रे देखील थोडासा थंड पेयाचा आनंद घेत आहेत. मॅच गमावली, विनोद काहीतरी बातचीत करतायत. काही हरकत नाही, चांगली कामगिरी केली आहे. वेल डन. रोहिदास आणि अविनाश कारभारी ज्याने तब्बल आपण 54 धावांची खेळी केली होती तो विनाश आलाय. विनाश एक लेदर क्रिकेटर देखील आहेत. ब्युटिफुल मोमेंट देखील आपण पाहू शकता. आणि या ब्युटिफुल ट्रॉफीज संतोष पाटील ट्रॉफीज जर पाहिल्यात आपण हिरोईन पेक्षा खूपसुरत या ट्रॉफ्या आहेत आमच्या. ज्याच्या घरात जातील त्याची घराची शोभा वाढवणार आहेत. तर अमर पाटील या आपला देखील व्यासपीठावर सन्मान केले जाणार आहे. ज्यांच्या आपण माध्यमातून आम्हाला पूर्णपणे ट्रॉफींवरती नावं देखील टाकून मिळाले आहेत त्यांचं देखील व्यासपीठावर सन्मान केले जाणार आहे. प्रवीण पाटील चायनामॅन, प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते अमर पाटील यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातोय. एक ब्युटिफुल मोमेंट दिलं जाणार आहे. तर चेंडू फेकला गेलेला यावेळेला वाईट चेंडू घोषित केली गेली आहे आणि खातं उघडलं जातं इथे अवांतर धाब्याने. आपण जय मसबा 40+ उंबारडे संघाचं अविनाश कारभारी स्ट्राईक आणलाय. हा चेंडू जबरदस्त गोलंदाज, स्विंग अँड मिक्स, चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या आपण पाहू शकता गोलंदाज सुनील चौधरी एक डावखुरा गोलंदाज आहे. अँगल बनवून गोलंदाजी करतोय. एसपी काहीतरी सूचना करतोय मला वाटतं. कदाचित गोलंदाजी करून गेस फॉलो थ्रो मध्ये जातोय, त्यामुळे कदाचित पंचांना दिसत नसावा चेंडू रिलीज होतोय कुठून, आपण ते कुठून जातोय. सुनील गोलंदाजी मार्कवाल लेफ्ट राऊंड कडे मार करतोय. हा चेंडू यावेळेला आक्रमण पवित्रा घेतात. पंच वाईड जिंकून करतात. एसपी आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेत पक्षाच्या पंखाप्रमाणे आपले हात खोलतायत. चेंडू सांगतायत की हा चेंडू सोयर आहे, वाईड आहे. अवांतर धावाने भर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 2 धावा आपण पाहू शकता. पण सुनील चौधरी गोलंदाजी मार्कवाल लेफ्ट हँड राऊंड कडे मारा करतो स्ट्राईकला. विनाश कारभारी पहिल्या सामन्यात खूप चांगली बॅटिंग केली. हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय. चेंडू जातो यावेळेला आपण बघतो दीपक दादा प्रतिष्ठान स्टँडच्या वरून षटकार. फलकते आपण पाहू शकता. यावेळेला 8 धावा. अविनाश कारभारी एक चांगले आपण बघतो कोच देखील आहेत. त्यांना माहिती आहे महत्वाची मॅच आहे. भीरू भोईर मगाशी देखील खूप भरपूर नाराज होते. सांगितले की बळबडील काल आमची खेळाडूची सायकल गेली, कूलर गेली, पण गेला तो दिवस. आपण आता गेल्या त्या आठवणी आहेत. आता काय करायचं तुम्हाला, आजच्या दिवसात काय करायचं ते महत्वाचं आहे. पण त्या गोलंदाजी मार्क पर सुनील लेफ्ट हँड राऊंड कडे मारा करतो स्ट्राईकला. विनाश हा चेंडू फुल इंडिलीचा चेंडू फेकलाय. जबरदस्त गोलंदाजी बघायला म्हणजे वाईड यॉर्करचा वापर केला या वेळेला. आपण पाहू शकता आमच्या व्यासपीठावर सातत्याने सकाळपासून आपण बघितले तर जगदीश पाटील देखील सातत्याने आपण आता देखरेख करतायत. येणाऱ्या प्रत्येकाचा आपण मान सन्मान देखील केला जातोय. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू झाला कार्पेटच्या माध्यमातून विकेटला. डिपंत क्षेत्ररक्षक येतो, चेंडूला उचलतो, फेकी करतो, थोडासा पामिंग झालाय. 3 धावा इथून कंप्लीट होतात का पाहायचंय. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत.
शिवाजी होते क्षेत्ररक्षक. हाईट भरपूर आहे त्यामुळे त्यांना थोडंसं वाकायला टाइम जातोय. पुणे गोलंदाजी मार्कवर सुनील लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतोय. सायकलला आपण पाहू शकता यावेळेला विनाश. हा चेंडू बाकपडे जाऊन स्क्वेअर कट करत होता. खूप चांगला चेंडू बघायला मिळालाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 14च्या सरसने 10 करायच्या चेंडू झाले. अशोक पाटील मला माहिती होते तब्बल 5 चेंडू झाले. चांगली गोलंदाजी. इथून जो संघ जिंकेल तो एक ट्रॉफीचा हकदार आणि कमीत कमी आपण तो 15,000 आणि एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो, आपल्या गावात घेऊन जाऊ शकतात. पुणे गोलंदाजी मार्कवर सुनील लेफ्ट हँड राऊंड कडे मार्क होतो शकला विनाश. हा चेंडू उंच गेला. यावेळेला पायचा झेल होतोय काय कव्हर्सला. रमेश आल्या झेल ड्रॉप. 3 तिगाडा काम बिगाडा. झेल सुटला अविनाशचा आणि या झेलची किंमत आता किती मोजते पाहिजे काटे 40+ संघ. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता. यावेळेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा 56 धावांची गरज असताना धावफलकाची धावा आल्यात 11. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू 45 धावांची गरज आहे. 15च्या सरसने आता धावा कराव्या लागणार आहेत. कारण मेगा फायनलमध्ये पोहोचलाय तो म्हणजे शिरडून 40+ संघ. एक चांगली संकल्पना. 15 धावा आपण पाहू. धावफलकाची धावा आल्यात अशोक पाटील मला माहिती आहेत 11 धावा आल्यात. 56चं लक्ष आहे. 45 पाहिजेत 18 चेंडू मध्ये. ट्रॉफी जिंकायची असेल तर मेहनत करावी लागणार आहे दोन्ही संघांना. हर्षिकेश पाटील देखील सामना एन्जॉय करतायत. रमेश पाटील सातत्याने आपण पाण्याची व्यवस्था करतायत. त्यांना माहिती आहे अंतिम वन डे फिनिश आहे आणि त्या अंतिम टप्प्यात आपण येत चाललोय. संदप गाव म्हटलं तर एकीचे बळ. एक गाव एक गणपती ही परंपरा या गावाने जोपासली गेलेली आहे. येणारे 18 चेंडू 45 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता गोलंदाज काटे 40+ संघाच्या माध्यमातून अविनाश तोपर्यंत आशा पल्लवीत असणार आहे. अरे हा एक फलंदाज असा आहे ना, जर हा फलंदाज इथून चांगली बॅटिंग केली तर धावा देखील तो चेस करू शकतोय. 18 चेंडू 45 धावाचं समीकरण आहे. सुनील जरा गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. तकदीर. गोलंदाजी मार्कवर घारिवली गाव एणकडून स्ट्रायकेला अविनाश कारभारी. अविनाश पाहिजे कशावर बॅटिंग करतोय. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्रक्षण. लॉंग लेगला स्क्वेअर लेगला एक क्षेत्रक्षण. लॉंग ऑनला एक क्षेत्रक्षण. ऑफ साइडला शॉर्ट टर्मॅन गली एक क्षेत्रक्षण. पॉईंट सध्या सरकारच्या बाहेर एक क्षेत्रक्षण. डिबिश कव्हरला आपण पाहू शकता. लॉंग ऑफला क्षेत्रक्षण पाहू शकता. फुल टॉच चेंडू लॉफ केला यावेळेला आणि चेंडू जातो यावेळेला लॉंग ऑन सी मार्शा मार खूप लांब जाऊन एसपीचे हात आकाशाच्या समांतर. षटकार. आधीच चेंडूवरती प्रहार करून आपण इथे मोकळे झाले होते आणि मी मगाशीच म्हणत होते की अविनाशचा झेल सोडलाय ना, शशांक कुठेतरी महागात पडू शकताय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. छोडो कॅच हरो मॅच. पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करतो अविनाश कारभारी. एकदम चांगला फलंदाज आहे. चेंडू बॅकफुटत जाऊन स्क्वेअर कटचा प्रतिम फटका बघायला मिळतोय. दीपक येतोय पॉईंट क्षेत्रामधनं. चेंडूला फीड करतोय. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. यावेळेला मी स्पीड होते बघा. ह्या चुका कुठेतरी आपण तर टाळाव्या लागणार आहेत. चुका केल्यात तर ट्रॉफीला मुकाल. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 16 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. धाव झाल्यात. धावफलकात आपण पाहू शकता 19 धावा झाल्यात. तकदीर. चेंडू पुण्यात आडव्या बॅटने चेंडू चालला मिड विकेटला. कार्पेटच्या माध्यमातून डीप अंद शतक येतोय. चेंडूला उचलतो फेके करतो. पुन्हा एकदा फंबलिंग झालेत. शिवाजी येत आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 21 धावा
समीकरण बदलतंय. येणारे 15 चेंडू 35 धावांची गरज आहे. मॅच कोण जिंकणार? उंबारडे की काटे 40+, काटे 40+ की उंबारडे 40+? दोन्ही संघ मैदानावर संघर्ष करत आहेत. संघर्षातून विजय कोण मिळवतोय? उंबारडे 40+ की काटे 40+? ट्रॉफी कुठे जाणार? एक ट्रॉफी तर आपण इथं शिरडूनकडे जाणार आहे, पण एक ट्रॉफी कल्याण विभागात जाते की दुसरी ट्रॉफी देखील आपल्याच विभागात येते. यासाठी मेहनत करावी लागणार आहे आणि मेहनत करतोय मैदानावर अविनाश कारभारी. जबरदस्त अविनाश जे पक्ष संघावरती खूप भारी पडणारा खेळाडू आहे, पक्ष संघाचा नाश करणारा खेळाडू. हा चेंडू शप्पल ऑन साईडला. जबरदस्त क्रिकेट बघायला भेटत. चेंडू वेगाने चाललाय. फाईन लेग सीमार शबार. नजाकत भरा चौकार. झेल कुणाचा सोडला तर शशांक पाटील अविनाशचा, आणि तो आता किंमत वसूल करतोय. आता थोडंसं आपण आता संकटाचे बादल निर्माण केले आहेत अविनाशने. कॅचेस विन द मॅचेस. काय बॅटिंग करतोय. पनामा कॅप प्रदान केली आणि जबरदस्त दुखापतग्रस्त आहे, पण दुखापतीवर मात केली. तर त्याला माहिती आहे इथून जर ट्रॉफी जिंकलो तर गावात ट्रॉफी घेऊन जाऊ. हा चेंडू बॅकवर्ड ऑन द टचच्या माध्यमातून वीरेंद्र सेहवाग स्टाईलने चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट सी मार्शबार. षटकार. एकट्यानेच 11 आपण तर चेंडू खेळला आणि त्याने धावा केल्या तब्बल 29 धावा केल्यात. जर बॅटिंग आवडली असेल अविनाशची तर टाळ्या होऊन जाते. काल 40 केले तर कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे. आज जिंकला तर ट्रॉफी घेऊन जाल. काल गेली ट्रॉफी, त्याचा हरकत नाहीये. कालच्या दिवशी काय झालं ते महत्वाचं नाही, आज काय करायचं ते महत्वाचं आहे. इथे एक दिवसाचा भरोसा नाही. कालच्या दिवसाचा इतिहास सांगून अशोक पाटील काही नाही. आज तुम्हाला करायचं वर्तमान काळात. गोलंदाजी मार्कवर आपण येतोय. तकदीर पुन्हा ऑन द डॉटचा अप्रतिम फटका. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट सी मार्शबार. क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय. मस्तक पे दस्तक आणि हा येतो अविनाशच्या बॅटमधून दणदणीत षटकार. सदोतीस धावा आपण पाहू शकता. उर्वरित समीकरण सोपं झालंय. येणारे 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. या षटकात धावा आल्या तब्बल तकदीरच्या 26. काय समीकरण केलं जातं. मला वाटतं गुणलेखकाचं काम मला वाटतं शशांक पाटीलच करतायत. अशोक पाटीलच्या आधी त्यांनीच समीकरण सांगून टाकलं मला की 26 धावा आल्यात बाळू पाटील. जबरदस्त बॅटिंग अविनाश खेळतो. तब्बल आपण म्हणजे विचार केला तर तब्बल त्यांनी धावा कुठल्यात आपल्या या इनिंगमध्ये अशोक पाटील मला कॅल्क्युलेशन सांगतायत 35 धावांची खेळी करतोय. जर बॅटिंग आवडली असेल अविनाश कारभार टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. जबरदस्त परफॉर्मन्स, मॅच विनिंग परफॉर्मन्स. दुखापतग्रस्त आहेत रमेश पाटील, पण हार मानायला तयार नाहीयेत. कारण का अविनाशला माहिती आज खेळलो तर ट्रॉफी घेऊन जाऊ, अन्यथा 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे आणि ते कुणाला मान्य नाही. आता या दोन्ही संघाने इथूनही काटाई संघ अजून हरला नाहीये. काटाई संघ प्रयत्न करू शकतो, पण त्यांना ब्रेक थ्रो मिळवून देणारा गोलंदाज कोण येईल? त्याचा गोलंदाजी मार्क येतोय मनोज पाटील. ग्रामीण 40+चा बाहुबली येतोय. त्याचा इथून विकेट मिळवून देतो का पाहिजे? नित्यंत विकेटाची गरज आहे आणि विकेट कुणाचा पाहिजे? तो अविनाश कारभारीचा पाहिजे. पण इथून जरी भागीदारी तुटली ना तर शशांक वापसी करू शकतोय. आपण इथे काटाई 40+ संघ अभी नाही तर कभी नाही, आज नाही तर पुन्हा कधीच नाही. कारण का ही स्पर्धा जिंकायची असेल, ही ट्रॉफीज आपल्या घरी घेऊन आपल्या गावात घेऊन जात असेल, ही ब्युटिफुल ट्रॉफीज गोल्डन विथ रेड हिरोईन्सपेक्षा खूपसूरत ट्रॉफीज रमेश पाहू शकता. प्रत्येक जण आल्या ट्रॉफीच्या प्रेमात पडलाय. काय ट्रॉफीज आहेत, जबरदस्त ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकता. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता या बेला आपण पहिले तर मनोज येतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकता, ज्याने खूप चांगला आपण इथं रोल निभावलाय. रोहिदास सपोर्टरचा रोल खूप चांगल्या प्रकारे निभावलाय. का त्याला माहिती आहे अविनाश सारखा फलंदाज तो मात्र आक्रमण करू शकतोय. मनोज गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू लॉफ केला या वेळेला. सरळ चेंडू येतोय, वन बाउंड चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार. दमदार चौकार.
टेनिस बॉल असो, आदित्यची भूमिका भरपूर चांगली राहिली. शशिकांत पाटील यांचे सुपुत्र आहेत. मनोज हा चेंडू खोदून काढला, या वेळेला क्षेत्ररक्षण नाही येते, विकेटची संधी आहे या वेळेला, डायरेक्ट हिट होत नाहीये. विकेट कुणाचा मिळाला असता मनोज आपण सांगी यश. आपण आता अविनाश बादलाचा धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. समीकरण बदलतं यावेळेला. येणारे 10 चेंडू 14 धाव्यांची गरज आहे. धावा झाल्या 10 फलकात. अशोक पाटील आम्हाला सांगतायत की 42. संतोष उर्फ वाणी या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. गावात एक ट्रॉफी जाणार आहे. 2 संतोष आपण पाहू शकता. पुणेचा गोलंदाजी मार्कवर मनोज राईट आर्म ओव्हरकडे मारा करतो. स्ट्राईकला विनाश कारभारी. लाईन पावी लागणारे रक्षक बीट होतो यावेळेला. चेंडू चालला वेगाने यावेळेला डीप पॉइंट लेग रिजन मध्ये. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. पंच एसपी का इशारा करतात पाहायचं यावेळेला. 3री धाव देखील पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. लेग बायच्या स्वरूपात 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 45 धावा. समीकरण बदलतंय. येणारे आता आपण पहिले तर 9 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. जबरदस्त कमबॅक. काय कमबॅक केलंय. झेल सोडला आणि त्याची किंमत मोजतोय शशांक पाटील इथून. काटायपोटी प्लस संघ. मनोजची गोलंदाजी मार्कवर. ड्राईव्ह केला यावेळेला. कार्पेट ड्राईव्ह. बाईने खूप चांगला क्षेत्ररक्षण दाखवलं यावेळेला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एकच 10 मिनिट आहे रोहिदासला. रोहिदासचा रोल ना खूप चांगला राहिलाय. सपोर्टिंग रोल. 1 धाव घेतली आणि स्ट्राईक वरती आणले आता यावेळेला अविनाशला. येणारे 8 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर मनोज पाटील राईट आर्म ओव्हरकडे मारा करतो. स्ट्राईकला विनाश कारभारी. हा चेंडू लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव कंप्लीट केली आहे. 2री धाव होते का पाहायचंय. रोहिदासने सांगितले 2 धावा घातक ठरू शकतात तिथे आणि फलंदाज आपण येतोय बाद होतो यावेळेला. कडून देखील शुभेच्छा आल्या आहेत या संघासाठी. दिनेश होतोय. दिनेश जाधव. भेरू भोईराज खुश असणार आहेत. गोलंदाजी मार्कवर मनोज. स्ट्राईकला विनाशला आपण पाहू शकता. 7 चेंडू 9 धावांची गरज आहे. अशोक पाटील हा चेंडू फार महत्वाचा आहे. आज चेंडू डॉट गेला आणि पुढच्या चेंडूवरती जर एका 2 चेंडूवरती 2 विकेट मिळाल्या तर वापसी करू शकतो काटेफोटी प्लस संघ. पण त्यासाठी त्यांना विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे. मनोज प्रयत्न करतोय. सायकला विनाश. चेंडू जॉकलाईनचा चेंडू फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. 1 धाव मिनिटे मिसफीड झाले. 2 धाव मिनिटात कापायचंय आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. समीकरण बदलतोय. येणारे 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 49 डीजे. समीकरण सोपं झालंय. धावा कुठल्या धाव फलकात आपण पाहिलं वैयक्तिक. 15 चेंडू 38 धावांचा परफॉर्मन्स देतोय मैदानावर. काय बॅटिंग करतोय. अविनाशची जर बॅटिंग आवडली असेल एकदा जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मॅच विनिंग परफॉर्मन्स देतोय. शशांक पाटील झेलची किंमत मोजली आता खऱ्या अर्थाने काटेफोटी प्लस संघाने. दुखापत ग्रस्त आहे. कल्पेश पण मैदान सोडायला तयार नाहीये. कारण त्याला माहिती इथून जिंकलो तर कमीत कमी एक ट्रॉफी आणि 15,000 रुपये आज गावात जातील.
त्यामुळे मेहनत चालू आहे, सकाळपासून केलेली मेहनत. आता मात्र 38 धावा केल्या त्या बाजूला सारून. आता त्याला मात्र फक्त काम करायचं की 7 धावा पूर्ण करायच्या आणि संघाला मेगा फायनलमध्ये प्रवेश करून द्यायचं. हे आता एक काम असणार आहे. पण मॅच संपली नाहीये. येणाऱ्या गोलंदाजांनी जर इथून विकेट टेकिंग गोलंदाजी केली तर वापसी करू शकतं. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. राजेश आलाय. पहिला चेंडू बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका बघायला मिळतो यावेळेला. एक धावीतून कंप्लीट केली आहे. पाचच्या दुसरी धाव होते का? या चुका टाळाव्या लागणार आहेत. समीकरण बदलतंय आता. समीकरण सोपं होतंय. येणारे 5 चेंडू आणि धावा हव्यात 5. एक धाव फार महत्वाची आहे. चुका केल्या आपण होत्या काटाई संघाला आणि त्या चुका कुठेतरी महागात होत आहेत, महागात पडत आहेत. राजेश गोलंदाजी मार्कवर. राजेश पाटील राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला दिनेश. फुलटॉस आहे, ड्राईव्ह केलाय कव्हरच्या डोक्यावरनं. चेंडू चालला यावेळेला डीप कव्हर रिजन मधून सीमा रेषा पार. कव्हर पॉइंट सीमा रेषा पार. चौकार आणि समीकरण आता सोपं झालंय. येणारे 4 चेंडू आणि फक्त 1 धावेची गरज आहे. वेळ फक्त लागलं होतं अविनाशला की संघाला मेगा फायनल मध्ये न्यायचं आणि तो आता पोहोचवायच्या तयारीत आहे. 1 चेंडू आणि आपण बघितलं 1 धावेची गरज आहे. 4 चेंडू. अशोक पाटील समीकरण जर उलटं असतं तर 1 चेंडू आणि 4 धावा तर मजा आली असती शशांक पाटील, पण तसं नाहीये. समीकरण सोपं आहे. रमेश पाटील देखील डोळ्यात तेल घालून सामना एन्जॉय करतायत. सकाळपासून त्यांनी देखील भरपूर मेहनत केली आणि हा चेंडू यावेळेला सीमा पार जातो. अशा तऱ्हेने आपण येतोय. जय मोसोबा उंबारडे संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन, वेल प्लेट. बॅटिंग केली, अप्रतिम बॅटिंग, जबरदस्त परफॉर्मन्स दिली.